सो आत्ता आम्ही आलो आहोत भगवती चाट भंडार इथे। जर कॉलेजच्या मेमरीज बघितल्या तर फास्ट फूड खायचं असं ठरलं आणि नाही सुचलं की काय खायचं, तर पहिली गोष्ट जी आपल्या माइंडमध्ये येते ती असते चाट। सो त्यासाठीचाच हा आमचा फेवरेट स्पॉट होता भगवती चाट भंडार। आणि चाट म्हटलं की भेळ आली, पाणीपुरी आली, रगडा पॅटिस आला, हे सगळं आपल्याला असं वाटतं की लगेचच खावं, पण इथली जी स्पेशालिटी आहे ती आहे भेळ आणि रगडा पॅटिस। सो आपण आत्ता ह्या व्हिडिओमध्ये त्यांची भेळ ट्राय करतो। सो चला बघूया। ॲक्च्युली वैष्णवी, मला असं वाटतं की असं म्हटलं जातं की जर तुम्हाला चाट खायचं असेल ना तर तो समुद्री किनारीच खावा, कारण त्याची जी रिअल टेस्ट आहे ना ती बीचवर किंवा समुद्र किनाऱ्यावरच येते। पण मला असं वाटतं की जर त्याची भगवती चाट सेंटरची जर चाट खाल्ली ना तर आय डोंट थिंक की त्यांना समुद्री किनाऱ्याची गरज आहे त्याची ओरिजिनल टेस्ट आणण्यासाठी, कारण याच्यात ती टेस्ट आपल्याला मिळते इथे। सो आता आमची भेळही खाऊन झालेली आहे आणि भगवती चाट भंडारबद्दल मला काही तुम्हाला वेगळं काही सांगण्याची गरज नाही किंवा इथल्या भेळच्या टेस्टबद्दल सांगण्याची गरज नाही, कारण जे कॉलेज रोडला फिरणारे लोक असतील किंवा कॉलेज रोडला येणारे लोक असतील फ्रिक्वेंटली, ते इथे नक्कीच चाट खायला येतातच। सो ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं की आज आपण ऑलमोस्ट ज्या टॉप पिक्स होत्या ऑथेंटिक फूडसाठी त्या कव्हर केलेल्या आहेत आणि मी आणि वैष्णवी आम्ही प्रयत्न करू की यापुढेही असे फूडी व्लॉग्स किंवा काहीतरी नवीन प्लेसेस तुमच्यासाठी घेऊन येऊ। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा। सो थँक्यू, बाय बाय। खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया।